गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. सविता लाईफस्टाईलच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मी सविता आपले मनापासून स्वागत करते. तर मी आता देत आहे झाडांना पाणी. सकाळची माझी पूर्ण काम सध्या आता क्लिनिंगचे झालेले आहेत आणि आता झाडाला पाणी देत आहे. मला रियूज करायला खूप आवडतं, म्हणून मी ह्या कॅनीचा उपयोग केलेला आहे. आपल्या रिकाम्या कॅनी असतात त्याला मी छान शेप दिला आणि त्याच्यामध्ये छान प्लांट लावलेत. तर ही जी येलो कलरची खालचं जे कॅनचं मी प्लांटर बनवलं, तर ते त्यामध्ये मी लावलेलं आहे पुदिन्याची झाडं. पुदिन्याचे रोपटे किती सुंदर आलेत बघा ते, आणि इतकं छान ग्रो होते ते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. आणि वरच्या साईडला लावलेले आहेत मी शोची झाडं. तर हे किचनच्या विंडोमधून मला सगळं काही दृश्य दिसतं जेव्हा मी स्वयंपाक करत असते तेव्हा. तर आता मी या झाडाला पाणी देणं झाल्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते यातलं इथलं एरिया. तर हे वरच्या साईडला मी लावलेले 2 शोचे झाडं आणि खालच्या साईडला एकच म्हणजे प्लांट लावलेला आहे. याचं पुदिन्याचे रोपटे लावलेले आहेत आणि हे मनी प्लांटचं झाड आता तुम्हाला दाखवते. हे खूप खराब झालं होतं जेव्हा आम्ही रेंटनं राहत होतो तिथं. तर इथं आल्याच्यानंतर त्याला जरासं व्यवस्थित वातावरण भेटलं आणि ते छान ग्रो होते. आणि छोटंसं खिडकीमध्ये सुद्धा मी एका बॉटलमध्ये मनी प्लांटचं रोपटं लावलेलं आहे. आणि हे बघा पाण्यावरची त्या मनी प्लांटच्या पानावरची डस्ट वगैरे गेली तर किती छान दिसतात ते पान. आता डस्ट वगैरे पण मी पाणी झाडाला दिलं आणि वरती पानावर पाणीसुद्धा स्प्रे करत असते. आणि आता हे छान व्यवस्थित ग्रो व्हायला लागलेलं आहे. सध्या मला इथं छान सुंदर असं छोटंसं काय होईना किचन गार्डन करायचं आहे. बघू ते कधी होते. तर माझी प्लॅनिंग इतके दिवस करणार होते मी, पण उन्हाळा असल्यामुळे नाही केलं. म्हटलं चला जाऊ दे, आता पावसाळ्यामध्येच करूया. आणि मग पावसाळ्याचीच वाट पाहत होती मी. आता पावसाळ्यामध्ये लावल मला जे झाडं पाहिजे असे जे प्लांट पाहिजेत मी ते लावणार आहे. आणि तुम्ही ते बघसालच माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर किचनसाठी मी अशी मोठी विंडो ठेवलेली आहे. त्या विंडोमधून स्वयंपाक करताना मला असं छान सुंदर असं हिरवळ पाहायला आवडते. तर किचनच्या समोरच मी असं छोटंसं गार्डन करणार आहे, किचन गार्डन. आणि हा स्पेस मी मुद्दामच ठेवलेला आहे. तिथं मला छोटंसं गार्डन पण करायचं आहे, किचन गार्डन. आणि ही माझी मशीन ठेवण्यासाठी प्रॉपर मला जागा पण पाहिजे होती आणि ती पण मग मी अरेंज केली. आणि त्याच्या साईडला पण मी भांडे घासण्यासाठी छान असं स्पेस ठेवलेला आहे. तिथे मी मस्त छान कम्फर्टेबल बसून भांडे घासू शकते. तर मग आता पहिले मी पीठ मळून घेते. पीठ मळून साईडला ठेवून देते आणि पीठ तोपर्यंत व्यवस्थित सेट होतं पोळ्या करण्यासाठी. आणि मग नंतर भाजी करते. भाजी झाल्याच्या नंतर पोळ्या करून घेते. तर आज बनवणार आहे मी भेंडीची भाजी. साधी, सिंपल आणि सगळ्यांना आवडते आमच्या घरामध्ये. म्हणून जास्त करून भेंडीची भाजी होती सकाळच्या वेळेस तर होतीच, कारण की ते आवडीनं खातात मुलं आणि सगळेच आवडीनं खातात. तर मग मी बनवत असते भेंडीची भाजी. आणि त्यासाठी घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या ग्राइंड करून टाकल्या. आणि साधी सिंपल अशी आपली झटपट होणारी भेंडीची भाजी सकाळसाठी बनवलेली आहे. आणि आता पटपट पोळ्या लाटून घेते मी आता कशी बनवते ती काही शेअर केली नाही, का की बरेच वेळ झालं मी आता शेअर केलेली आहे, म्हणून फक्त सांगितले की आज काय बनवले म्हणून भाजीमध्ये. तर चला मग पोळ्या लाटून घेते पटपट मी.
हे बघा मी फिशचा बाऊल घेतलेला आहे. दारावर विकायला आली होती ती लोकं. फिशचा बाऊल होता त्यांच्याकडे, असं काचाचा बाऊल होता आणि कॅरी बॅगमध्ये पाण्यामध्ये अशा गोल्डन कलरच्या फिश होत्या आणि ते विकत होते. तर आमच्या शेजारच्या ताईने पण घेतलं आणि मग त्यांनी पहिले तसं वाढवले होते त्या फिश त्या बाऊलमध्ये. तर मग मी म्हटलं त्या फिशनं काही होतं की नाही होते, म्हणजे ग्रो करतात की नाही त्या, का जगतात की नाही त्या बाऊलमध्ये. तर त्यांनी जे म्हणजे विकायला आले होते ते माणसं, त्यांना विचारलं मी त्यांना काही होतं की नाही ते फिश बाऊलमध्ये ज्या जगतात का त्या फिश. तर ते म्हणे हो काही होत नाही त्यांना. आणि मग मी पण घेऊन टाकलं तेव्हा, कारण की इतक्या सुंदर होते त्या बाऊलमध्ये आणि दारावरच आले होते. तर मग त्या शेजारच्या ताईने घेतलं, मग मी पण घेतलं. आता बघूत किती दिवस आहे फिशला काही होते नाही होते. छान दिसतात, एकदम सुंदर अशा फिश आहेत त्या गोल्डन कलरच्या. आता हा बाऊल मी धुणार आहे, तर त्यासाठी मी ह्या फिशला ना वेगळ्या कंटेनरमध्ये टाकते. तर त्यासाठी मी त्या कंटेनरमध्ये पाणी टाकून देते स्वच्छ आणि ह्या फिशनं चाळणीच्या साहाय्याने अशी घेणार आणि त्या पाण्यामध्ये सोडणार. आणि आता हे मला क्लीन करायचे, तर मग त्यासाठी दुसरं पाणी घेतलं मी वेगळ्या भांड्यामध्ये आणि हे जे कलरचे स्टोन आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आणि त्याच्यामध्ये शोचं झाड आहे ते पण धुवून घेणार. ते पाण्यानेच धुवायचं. तर ते आता मी करून घेते तेवढं आणि नंतर मग छान स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये ओतणार त्या बाऊलमध्ये फिशच्या आणि मग त्याच्यामध्ये ह्या ज्या फिश आहेत त्या सोडणार आहे. आता फिशचा बाऊल माझा पूर्ण क्लीन झाला आणि त्याच्यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकलं आणि आता फिश पण सोडल्यात. तर त्या बघा किती छान खेळत आहेत त्या पाण्यामध्ये, खूप सुंदर दिसत आहेत त्या फिश. हे बघा किती छान अशी फुलं आता उमगलीत. पाणी दिलं त्याच्यानंतर थोड्या वेळातच हे फुलं उमगलीत आणि हे सगळं काही सुंदर दृश्य मला किचनमधून दिसतं. जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा माझी नजर गेली इकडे, तर मला खूप फ्रेश वाटतं आणि छान. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे.